एक साधी सुधी रेसिपी. वरण भात आणि बटाट्याची कापं. सुरुवात करूया. इथे प्रमाण घेतले मी 3 जणांसाठी. 2 डाळी घेतल्यात, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ. तुरीची डाळ 1 वाटी घेतली, मुगाची डाळ अर्धी वाटी. दोन्ही स्वच्छ पाण्याने धुतलं आणि एक 5 ते 10 मिनटं त्याला भिजत घातलं. नंतर त्याच्यामध्ये कैरी, टॅमॅटो, कांदा आणि मिरची घातली. थोडीशी हळद घातली चिमूटभर. इथे बाजूला मी तांदूळ धुवून घेतला आहे स्वच्छ पाण्याने आणि मध्ये सुद्धा 2 कप पाणी घातले. 1 कप तांदळासाठी 2 कप पाणी घातलं आहे. आता हे दोन्ही डबे मी थोडीशी हळद घालते आधी आणि दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवते. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेते. तोपर्यंत आपण इथे बटाट्याची कापं बनवणार आहोत. बटाट्याची कापं बनवण्यासाठी आधी आपल्याला बटाटे सोलून त्याचे असे गोल गोल चकत्या करून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा धनेपूड घातली आहे. सेम चमच्याने 1 चमचा जिरेपूड घातली आहे. तुम्ही माझा चमचा बघू शकता, तो चमचा घेतला आहे मी. मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो तोच चमचा घेतला आहे मी. दुसरा चमचा नाही वापरला आहे. सगळं मसाले व्यवस्थित घालून झाल्यानंतर मी 3 ते 4 आमसुलं घातलेत. आमसुलं म्हणजेच कोकम. आता हे कोकम, मसाले आणि बटाटा सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते. मी अजूनपर्यंत याच्यात मीठ नाही घातलं, कारण की मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं आणि बटाटे छान असे मॅरिनेट होत नाही. ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि याला 10 ते 15 मिनटं आरामात साईडला ठेवते. आता इथे मी त्याच्यासाठी लावायला मसाला तयार करते. एक साधा सोपा रवा घेतला आहे 1 वाटी. सेम वाटीने मी बेसन घेतलं आहे, पण अर्धी वाटी घेतलं आहे. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे. मला आवडतं म्हणून मी कोथिंबीर घातली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी धनेपूड घालणार आहे. थोडीशी हळद घातली आहे. लाल तिखट घातलं आहे 1 चमचा. मला थोडंसं हे तिखट हवं होतं म्हणून मी थोडंसं तिखटच घातलं आहे. 1 चमचा लाल तिखट घातल्यानंतर थोडीशी हळद घातली आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ घातलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपली जी बटाट्याची कापं आहेत त्याला तयार करायला घेते. मसाला चांगला मिक्स झाला आहे. बटाट्याची कापंसुद्धा छान अशी मसाला त्याला कोट झालेला आहे. आता हे तव्यावर तापत ठेवून तेलामध्ये सोडून घेणार आहे. या पद्धतीने मी सगळी कापं तव्यावर सोडून घेतली आहेत. वरण, भात आणि बटाट्याची कापं मालवणी लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. बटाट्याची कापं खूप फेवरेट असतात. आता ही कापं व्यवस्थित शिजवून घेणार आहे. ह्याच्यावर एक साईड पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने शिजवायसाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत इथे डाळीला फोडणी देऊया. डाळ शिजली आहे, अगदी मस्त शिजली डाळ. मगाशी मी सांगायचं विसरले, डाळ शिजवताना ना थोडंसं तेल घालायचं, म्हणजे डाळ छान मऊ शिजते. कच्चं तेल. सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते. मिक्स करून झालं आहे. आता आपण याची फोडणी तयार करूया. फोडणी करण्यासाठी पातेलं गरम करत ठेवले. त्याच्यात मी तेल घातले 2 ते 3 चमचे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा मोहरी घातली. 1 चमचा जिरं घालणार आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं गेल्यानंतर थोडंसं हिंग घातलं आहे मी. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलीत तोडून. आणि इथे आता 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातल्या.
तर खमंग अशी फोडणी तयार झाली आहे आपली. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घाला, खरंच खूप छान टेस्ट येते त्याला. आता मी शिजवून घेतलेली डाळ सगळी पातेल्यात ओतून घेतली आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करते. आणि आता तुम्हाला ही डाळ जेवढी घट्ट आणि पातळ हवी आहे तेवढं पाणी घालणार आहे. मला थोडीशी ही पातळच हवी होती, म्हणून मी अर्धी 1 कप पाणी घातलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. एक चमचा मीठ घातलं आहे मी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता डाळीला छान उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया. कोथिंबीर घातली आहे वरतून थोडीशी. तुम्ही बघू शकता डाळीला छान उकळी आली आहे. आता हे सगळं मी सर्व करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू.